प्रिय गुरुजी, सविनय जय भीम. महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमा भाग म्हणजे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र असणारी सुजलाम सुफलाम भूमी. कोल्हापूरपासून बेळगावपर्यंतचा हा प्रदेश म्हणजे शिवफुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे केंद्रस्थान. याच सीमा भागातील मांगूर हे चळवळीचं अधिष्ठान असणारं महत्त्वाचं गाव. आंबेडकरी चळवळ स्वाभिमानानं आणि निर्भीड बाण्यानं जगणाऱ्या आणि इतरांना ती चळवळ शिकवणाऱ्या दशरथ गोविंद राजहंस म्हणजेच डी.जी. राजहंस गुरुजी यांच्या चळवळीतील विचारांवर या गावाचा आंबेडकरी चळवळ म्हणून पाया घातला गेला. याच गावात आपला जन्म झाला. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव झाल्यानंतर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मूल वाईट वळणावर जात नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अतिशय संघर्षमय जीवन जगत असताना स्वतःसोबतच स्वतःच्या भावंडांचा विचार करून प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर कोल्हापूरच्या गारगोटीसारख्या दुर्गम भागात रुग्णसेवेसाठी आपण आयुष्याच्या सुरुवातीचा भाग अर्पण केलात. त्यानंतर आपल्या बंधूंच्या सांगण्यावरून पुन्हा मातृभूमीमध्ये परत येऊन आपण राहिलेलं शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालात. हा आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा प्रसंग होय. उपजतच डी.जी. राजहंस गुरुजी यांच्यासारखे गुरुवर्य मोठे बंधू म्हणून लाभल्यानंतर आणि त्यांच्या परिसस्पर्शानं आयुष्याचं सोनं व्हावं त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला चळवळीची दिशा मिळाली. चळवळीची ही दिशा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्या शिक्षणाच्या जोरावर आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून भावंडांच्या विकासासाठी प्रयत्न करत असतानाच एकूणच आपलं कुटुंब त्याचप्रमाणे आपला समाज स्वावलंबी झाला पाहिजे यासाठी आपण आग्रही राहिलात आणि त्याप्रमाणे कृतिशील राहिलात. हे आपलं वेगळंपण. चळवळीत कृतिशील राहत असताना निपाणीमधील आंबेडकरी चळवळ असो अथवा मांगूर परिसरातील अनेक विहारे असो, या भागातील प्रत्येक धम्म चळवळीसाठी आपले योगदान विशेष उल्लेखनीय आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सीमा भागात वर्षावासाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर मोठ्या आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरे केले जात आहेत. यात आपले योगदान नक्कीच मोठे आहे. मांगूरसारख्या गावामध्ये पूर्वापार चालत आलेली धम्मसंस्कारांची परंपरा आपण खंडित होऊ न देता आबालवृद्धांना एकत्र करून त्यांच्यावर धम्मसंस्कार व्हावेत म्हणून वर्षावासाचा कार्यक्रम अविरत मांगूर येथे चालू ठेवला. ही गोष्ट विशेष नोंद घेण्यासारखी आहे. मांगूरच्या विहारामध्ये तथागतांची बुद्धमूर्ती स्थापन करण्यामध्ये आपलं योगदान महत्त्वाचं आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. अलीकडच्या काळात व्यसनाधीन होणाऱ्या युवा पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असला तरी या पिढीला सुद्धा योग्य ते मार्गदर्शन केल्यानंतर ही पिढी विधायक मार्गाला जाऊ शकते हे आपण आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून कृतिशीलपणे दाखवून दिलं आहे. महिला हा समाजाचा अविभाज्य घटक असताना या समाज घटकाला सोबत घेऊन या समाज घटकाला धम्म चळवळीत सहभागासाठी आपण आग्रही राहिलात. आयुष्यमान श्रीकांत आप्पाजी कांबळे गुरुजी, आज आपण वयाची तब्बल 75 वर्ष पूर्ण करत असताना डी.जी. राजहंस मेमोरियल फाउंडेशन, सत्यशोधक इतिहास परिषद, भीमकन्या सखी मंच, श्रावस्ती उद्योग समूह या आमच्या सर्व संस्था संघटनांकडून आपणास आरोग्य संपन्न उदंड दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा आजच्या दिवसाच्या निमित्ताने व्यक्त करून हे सन्मानपत्र आपणास मनपूर्वक प्रदान करत आहोत. बहुत काय लिहिणे आपण सुज्ञासा लेखनावधी. आपलेच डी.जी. राजहंस मेमोरियल फाउंडेशन, सत्यशोधक इतिहास परिषद, भीमकन्या सखी मंच, श्रावस्ती उद्योग समूह महाराष्ट्र. शब्दरचना आणि वाचनस्वर प्राध्यापक डॉक्टर कपिल वंदना अनाथपिंड राजहंस. सदस्य राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.